स्वागत आहे तुमचं आपल्या आज काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर काय झालंय माहिती आहे का, आता आपण आहे आपल्या शेतामध्ये आणि गाडी घेऊन आलोय आणि काम काय माहिती आहे का, ही गड फवारायसाठी दोघं जण येणार आहेत गडी. तर ती यायची वाट बघतोय मी. चांगलं 10-15 मिनिटं झालं थांबलोय इथे येऊन. ते आलं की आपण काय करणार आहे, आजचं आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम काय माहिती आहे का, बागेतलं गड फवारायचं. जमलं तर मच्छरची एक फवारणी घ्यायची, कारण बागेमध्ये मच्छर झालं तर केळीला चावल्यात. ती मच्छर चावल्यानंतर बारकं बारकं स्पॉट येतात. ती स्पॉट आल्यामुळे केळी आपली एक्सपोर्टला जात नाही. एक्सपोर्ट म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आपण केळी एक्सपोर्ट करतो. आपली स्वतःची केळी दरवर्षी आपण एक्सपोर्टलाच पाठवतो. तुम्ही पाठीमागं बघितलं असेल किंवा नसेल व्हिडिओमध्ये, पण आपण आपली केळी एक्सपोर्टसाठीच बनवतो. तर ती कसं नियोजन आहे ते तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये. कशा फवारण्या घ्यावं लागते ते, काय गडावरती कोणती फवारणी घेतोय तुम्ही बघा. एक 5-10 मिनिटं एक व्हिडिओ आहे छोटासा 5-10 मिनिटाचा, दाखवतो तुम्हाला मी. आता आपलं गडावरची फवारणी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता हे काय इथं बॅलर भरलेला आहे आणि गिर कारभारीकडे औषध दाखवतो. सांगा कारभारी आलेला आहे बघा. ही लॉंग बेरी एक घ्यायचंय आणि दुसरं एक आपलं औषध आहे कॉम्फिडॉर. तर ही 2 औषधं घेणार आहे आपण. तर किती ml आणि कसं फवारायचं ते बी पुढं तुम्हाला दाखवतो. तर ही 2 औषधं आहेत. ती लॉंग बेरी पेशी विभाजनचं काम करतंय आणि ही काय ही गडी आपला घेतो जाई काय म्हणते तिथं च्यवनप्राश चालू केलंय त्यांनी मिसळायला. हा, च्यवनप्राश घेऊन आता कारभारी चालूच करतोय, काय अडचण नाही. तर अशा प्रकारे आहे फवारणी आमची, दाखवतो तुम्हाला पुढे. घ्यायचा झाडापासून 2 फूट अंतर ठेवलं. आता स्प्रे देणे बर. लय जवळ जर नव्हतं करता तर पाणी त्याच्यावर पडणार. बर. म्हणजे असा डस्ट स्प्रे बसला पाहिजे. आता डस्ट स्प्रे बसतो. ओके. आणि पानं आडवी आलेली तुम्ही काढा, मोडा. मोडतो. हा, नाही तर तसंच तुम्ही चाल ना का पुढं बघू. हान कारभारी गडबड करू का? नाही गडबड नाही. तर मित्रांनो, स्प्रे घेताना असा स्प्रे झाला पाहिजे बघा तुम्ही. असा स्प्रे बसला पाहिजे एकदम सॉफ्ट आणि तुषार. मग बॅटरीच चार्जिंगच पंप झाला नाही. नवीन प्रेशर आणता येईल चांगला. मग त्याचं नवं पण मोडलेलं नाही.